तुझे आभार मानतो देवा, तुझी स्तुती करतो, तुझ्याच नावाला आम्ही उंचावतो, तुझाच आदर करतो, तुझा सन्मान गातो प्रभू, कारण तू गौरवी देव आहे, तू गौरवी देव आहे, तुझी स्तुती हो, तुझा गौरव हो. हालेलुया हालेलुया. देव आपल्यामध्ये काम करेल. प्रेज द लॉर्ड. ओके, आजचा विषय आहे बाई पहा हा तुझा पुत्र आणि पुत्रा पहा ही तुझी आई. वचन काढूया आपण योहानाचं पुस्तक 19 अध्याय, योहान 19 आणि 26 आणि 27. मग येशूने आपल्या आईला व त्याच्या ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थोडंसं चार्जिंग व्हायला पाहिजे, म्हणजे जाऊन येणार नाही. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की येशू ख्रिस्तानी आपलं शरीर रूपामधली जबाबदारी पार पाडली. हालेलुया. कसली जबाबदारी? देहामध्ये तो होता, तो पूर्ण देव होता, तो पूर्ण मानव होता. हालेलुया. तो पूर्ण देव होता, तो पूर्ण मानव होता. आणि त्याला दाखवून दिलेले आपल्याला या वाक्यातून, त्याला ह्या गोष्टी बोलून की मी फक्त स्वर्गातलीच पित्याचीच जबाबदारी पार पाडण्यासाठी आलेलो नाहीये, मी फक्त क्रूसावर मरण्यासाठी आलेलो नाहीये, मी माझं कॉलिंग पूर्ण करण्यासाठी आलेलो नाहीये, तर मी जगामध्ये देव बापानी ज्या घरामध्ये मला ठेवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठे ठेवले? ज्या घरामध्ये देव बापानी मला ठेवले, ज्या आईच्या उदरातून मला बाहेर काढले, त्यांची पण आणि त्याची पण जबाबदारी मला घेतली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये आपण बघायला मिळतं आपल्याला आत्मिक लोक आत्मिकच काम करत राहतात आणि जगिक लोक जगिकच काम करत राहतात. जगिक माणूस आत्म्यामध्ये घुसत नाही आणि आत्मिक माणूस जगामध्ये यायला तयार नसतो. तो म्हणतो मी स्पिरिच्युअल आहे आणि मी हवेत आहे. कुठे आहे? हवेत. हवेत. स्पिरिच्युअल माणसं हवेत असतात. हालेलुया. पण आपल्याला येशू ख्रिस्त त्याच्या कृतीतून दाखवून देतोय की तो इतका स्पिरिच्युअल होता की जगामध्ये त्याच्यासारखा माणूस नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानं असाधारण चमत्कार इन्स्टंट केले, बरोबर आहे, पण त्यानं आपलं पृथ्वीवरचं जीवन पण पूर्णपणे पार पाडलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो आपली जबाबदारी सोडत नाहीये. या वाक्यातून आपल्याला बघायला मिळते त्या ठिकाणी तो क्रूसावर मरणार आहे. शेवट आलाय त्याचा. कशामध्ये आलाय? त्याचं कॉलिंग मध्ये तो शेवटी आलाय. आता पित्याने त्याला जी जबाबदारी दिली होती, जे कॉलिंग दिलं होतं की पृथ्वीवर तुला माझं आज्ञापालन करायचंय, म्हणजे तुला क्रूसखांब उचलायचंय, तुला क्रूसावरचं क्रूर मरण सोसायचंय आणि तू आता मरणार आहेस. प्रेज द लॉर्ड. आणि ती जबाबदारी पूर्ण करताना येशूला पूर्णपणे भान आहे. तो विसरलेला नाहीये की माझी आई. हालेलुया. आता बाप नाही बघा, येशू ख्रिस्ताचा बाप मरण पावलाय. प्रेज द लॉर्ड. योसेफ मरण पावलेला आहे, पण त्याला ज्या उदराने जन्म दिला, जिला देवबापांनी खास अभिषेक केला होता येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर येण्यासाठी, ती म्हणजे मरिया, तिची जबाबदारी येशू या ठिकाणी घेत आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती ही तिन्ही व्यक्ती आहेत ज्याच्यावर येशूची प्रीती होती. जी मरिया आणि येशू हे तिघं पण निवडलेले आणि त्यांच्या कॉलिंग नुसार काम केलेले आपल्याला बघायला मिळतं. कुठल्या तरी आयऱ्या गेल्याला त्यानं देवाच्या म्हणजे आपल्या आईची जबाबदारी दिलेली नाही हे आपल्याला बघायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचे सख्खे भाऊ होते, म्हणजे त्याच्या आईचे जे योसेफापासून आलेले मुलं होते त्यांना त्यांनी त्याची जबाबदारी दिलेली. तो ज्या घरामध्ये राहिला 30 वर्ष त्या भावांबरोबर राहिला, त्यांचं कधी जमलं नाही, पण त्यानं जबाबदारी मात्र त्या भावांना नाही दिलेली आहे. तर त्याला माहित होतं ज्याच्यावर कॉल आहे तोच हे काम करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. घरातला व्यक्ती नाही करू शकत, तर ज्याच्यावर कॉलिंग आहे म्हणजे
ज्याच्यावर अभिषेक आहे तो व्यक्ती माझ्या आईची जबाबदारी घेण्यासाठी समर्थ आहे. येशू ख्रिस्ताला नॉलेज होतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याला बरोबर हा योहान ज्याला देवपानी अपॉस्टल म्हणजे प्रेषित म्हणून निवडलेला आहे, त्याला तो त्या ठिकाणी क्रूसावर मरण्यापूर्वी आपल्या आईची जबाबदारी देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी मरिया पण तिला माहिती आहे की मी याला जन्म दिलाय, पण ती देखील पूर्ण स्पिरिच्युअल आहे. कशी आहे? आपल्यासारखी आई असती तर गेली असती पिलाताकडं, त्याचं रात्रभर दरवाजा ठोकला असता आणि त्याची गयावया केली असती, त्याच्याजवळ रडली असते, म्हणली असती माझ्या लेकाला सोडावं सोडावं, त्यानं काय नाही पाप केलं, त्यानं काय नाही केलं. पण तिला माहित होतं, कारण तिला देवबापांनी अगोदरच तिला जन्म तिच्या आतमध्ये पवित्र आत्म्याने ज्यावेळेस तिची भविष्यवाणी झाली त्यावेळेस तिला सांगितलं होतं की तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. आणि तो कशासाठी येणार होता हे देखील देवदूतांनी तिला सांगितलं होतं. आणि ते विजन घेऊन तिनं त्याला जन्म दिला, तिनं त्याला सांभाळलं. आणि आता क्रूसावर जात असताना देखील ती आडवी आलेली नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती आडवी आलेली नाहीये. माझ्या लेकाला सोडवा, माझ्या लेकानं पाप नाही केलं. तर तिला माहितीये येशू ख्रिस्त याच कामासाठी आला. आणि ती त्या ठिकाणी त्याच्याजवळ गेलीये, त्याच्याजवळ रडतीये, त्याच्याकडे बघतीये. क्रूसावर देखील पुष्कळ स्त्रिया त्याच्या मागून रडत होत्या. पण येशू ख्रिस्त काय म्हणाला? माझ्यासाठी का रडताय? आपल्या मुला बाळांसाठी रडा. म्हणजे क्रूसावर देखील येशू ख्रिस्त लोकांना काय सांगत आहे? अहो आपल्या स्वकीयांची काळजी घ्या. तू स्पिरिच्युअलाइज माहितीये, मला माहितीये देवाला स्पिरिच्युअल लोक आवडतात, पण स्पिरिच्युअलिटी मध्ये असताना जगिक काम पण आपल्याला विसरायचं नाही. हे देवपाणी क्रूसावर चालताना पण, क्रूसावर जाताना पण, क्रूसावर असताना पण आठवण करून दिलेली आहे की तुम्ही तिघं पण कॉलिंग मध्ये आहात आणि एकमेकाची जबाबदारी वाहण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये पुष्कळ अशी लोक आहेत की आपण सगळे कॉलिंग मध्ये आहोत, सगळे कॉलिंग मध्ये. हालेलुया. बरोबर आहे का? तुमच्यावरती माझ्यावरती देवबापांनी काहीतरी आत्मिक जबाबदारी दिलेली आहे, पण ती आत्मिक जबाबदारी तुम्ही आणि मी पार पाडत असताना तुमचं आणि माझं काम आहे आपल्या नातेवाईकांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तुमची आई, तुमचा बाप ह्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कशासाठी? मला प्रॉपर्टी मिळणार आहे, मी जर आईला नाही सांभाळलं तर मला प्रॉपर्टी कुठून मिळेल या उद्देशाने नाही. खूप लोक घर सोडत नाही माहितीये, कॉलिंग असून सुद्धा माझी प्रॉपर्टी जाईल ना, माझ्या भावाला मिळेल ना. पण देव त्या स्वकीयांसाठी, त्या विचारानं स्वकीयांची काळजी घेण्यासाठी सांगत नाही, तर तो त्याचं इंटिमेशन देत आहे की देव या क्रूसावरती दाखवून देत आहे की जशा प्रकारे त्यांनी त्या शिष्याला आपल्या आईची काळजी व्हायला सांगितली, तसंच तो आपल्याला सांगत आहे की तुम्ही पण जे कॉलिंग मध्ये आहात तुमच्या आई वडिलांची जबाबदारी घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला आपल्या आई वडिलांची जबाबदारी घ्यायची आहे. जर तू परफेक्ट कॉलिंग मध्ये आहेस तर तुझी जबाबदारी आहे. तुझे दुसरे भाऊ ज्यांच्यावर कॉल नाहीये त्यांना येशू ख्रिस्त बोलवत नाही, पण तो योहानाला बोलवतो ज्याच्यावर त्याची जास्त प्रीती होती. कशी होती? योहानावर जास्त प्रीती होती. आणि जास्त प्रीती असणाऱ्या व्यक्तीला तो सांगत आहे की माझ्या आईची काय आहे जबाबदारी आहे. बायबल सांगते त्या दिवसापासून त्याची आई योहाना बरोबर राहू लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कुणाबरोबर राहू लागली? आज शक्य आहे का जगामध्ये? आपलीच सांभाळायची होईना झाली, माझी ठेवली दुसऱ्या भावाकडं, तिला स्पेशल घर घेऊन दिले. बरोबर आहे? बरोबर आहे. हालेलुया. मी जातो कधीतरी, वाटलं मला वेळ मिळाला, मला असं कुठेतरी एखादा संदेश असा क्लिक झाला की मला आई आठवती, त्याशिवाय मला आई आठवत नाही. आईची काळजी घ्यायला शिका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वडिलांची चौकशी करायला शिका. हे झालं आपलं जगामधल्या गोष्टी. आपली दुसरी जबाबदारी आहे ती म्हणजे स्पिरिच्युअल. हे देखील तुमचं आणि माझं घर आहे. इथं पण देवबापांनी तुम्हाला आणि मला आई वडील दिलेले आहे. दिलेत का? दिलेत का? मी स्पिरिच्युअल झालोय, देवाचं कॉलिंग आहे माझ्यावर, मी निघालो जग सोडून. मला आई वडिलांची काही घेणं देणं नाही. ज्यांनी मला जन्म दिलाय,
ज्यांनी मला बाहेर काढलंय, ज्यांनी मला बाप्तिस्मा दिलाय, त्या लोकांची तुम्हाला काळजी घ्यायची. प्रेज द लॉर्ड. नाही मी स्पिरिच्युअल आहे, मी इन्स्टंट गोष्टीकडे धावणार आहे, मला तुमची काही घेणं नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, जर तू स्पिरिच्युअल आहेस, खरंच तुझं देवावर प्रेम आहे, जर देवाने तुला निवडलंय, तर तुझी जबाबदारी आहे त्यांना खायला प्यायला घालायची गरज नाही, कारण देवाने तेवढं पुरेसं पाडलंय. हालेलुया. पण निदान प्रोत्साहन देण्यासाठी तरी तुझं तोंड उघडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधीतरी भेटायला येऊ शकतोस तू की पप्पा तुम्ही कसे आहात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? हालेलुया. आपण खूप बेसिक गोष्टी शिकल्या. मला खूप दिवाण ब्रदरांच्या गोष्टी आठवल्या की अजून पण त्यांनी त्याच्या आई वडिलांना काय केलं नाही, दुखावलं. आणि साक्ष आहे तिथं सिस्टर. हालेलुया. एव्हिडन्स असल्याशिवाय खरं मानायचं नाही. प्रेज द लॉर्ड. साक्ष आहे. बायको सांगते की खरंच मला नसेल बघितली एक वेळ, पण माझा नवरा माझ्या आई वडिलांची काळजी घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया आपण तीमोथेला दुसरे पत्र 3रा अध्याय. दुसरं वचन. शेवटच्या काळामध्ये आपण आहोत, एंडिंग मध्ये आहोत, आणि बायबल आपल्याला सांगते की अशी लोक येणार आहेत. कशी लोक? बायबल शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी. काय करणारी? कोणाला न मानणारी? आई बापास न मानणारी, दुसऱ्या कोणाला तरी मानणारी. नो प्रॉब्लेम, तुम्ही मानू शकता. पण आई बापास न मानणारी लोक येतील. कुठे येतील? मंडळीमध्ये येतील. हालेलुया. म्हणून देव आपल्याला आठवण करून देतो. येशू ख्रिस्त क्रूसावर काय सांगितलं त्यानं? हेच सांगितलं, अशी लोक येतील. पण आपण जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, जे पुत्र आहोत, जे अधिकार प्राप्त केलाय, त्यांना मात्र तो अधिकार प्राप्त केल्यानंतर या अधिकाराची आठवण करून देते की तुला तुझ्या आई वडिलांची, ज्या उदरातून तू जन्म घेतलायस ती म्हणजे तुझे जगिक बायोलॉजिकल आई वडील, आणि ज्यांनी तुला स्पिरिच्युअली जन्म दिला म्हणजे बाप्तिस्मा दिला, ती तुझे आई वडील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल आपल्याला सांगते, पहिली तिमोथी काढूया आपण 5वा अध्याय. पहिली तिमोथी 5वा अध्याय 7 आणि 8 वचन. त्यांनी अदृश्य व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञा रूपाने सांग. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नसेल किंवा नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसांपेक्षा मी नाही म्हणत. कोण सांगते? वचनावर विश्वास ठेवता ना. वचन मूळ आहे ना. हालेलुया. वचन काय सांगते? वचन सांगते जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने काय नाकारलाय? विश्वास नाकारलाय. काय नाकारलाय? इन्स्टंट जायचे स्वर्गात, तुला विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगते वचन? त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा. कोण माणूस आहे हा? स्वकीयांची काळजी घेत नाही त्या माणसाविषयी बोलू. हालेलुया. वाचलंय कधी वचन? वाचा, पाठ करा, अंडरलाईन करा, डोक्यात घ्या, कारण सत्य तुम्हाला समजेल. आणि सत्य तुम्हाला, आणि सत्य काय आहे? वचन सत्य आहे. वचन सांगते जो कोणी आपल्या स्वकीयांची काळजी घेत नाही, मग तुझी मंडळी, तुझी जबाबदारी आहे तुझ्या लोकांची काळजी घ्यायची तुला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्याच गोष्टी आई वडिलांना जमणार नाही. जे भाऊ आहेत, बहिणी आहेत, त्यांची जबाबदारी आता की तुला ह्या गोष्टी करायच्या आहेत. बोलो येशू मसीह की प्रेज द लॉर्ड. जर तू कामामध्ये जास्त गुंतलायस, नो प्रॉब्लेम. तुझा मोठा भाऊ आहे, छोटी बहीण आहे, त्यांनी मिळून आपल्या घरच्यांची तरतूद केली पाहिजे. जावयांनो आपल्या सासूबाईंकडे बघा. सुनांनो आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घ्या. हालेलुया. लग्न झाले तरी लेक आई बापाला सोडतच नाही, घर सोडून जातच नाही. कुठे? माझी आई, माझी आई. नवऱ्याकडचं घर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव क्रूसावरती आपल्याला काय सांगत आहे? हेच सांगत आहे. त्यानं नुसता बोलला नाही, तर त्यानं कृती केली आणि तो दाखवत आहे आता मी नाहीये. बरोबर आहे? म्हणजे मी देहामध्ये नाहीये, आता मी मरणार आहे. माझं देह रूप संपणार आहे. तो पुन्हा एक बार पुनरुत्थानाच्या दिवशी उठणार आहे, परत येणार
कृतीद्वारे तुम्हाला आणि मला दाखवून देतोय. एका घरचे झाल्यासारखे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मतं बिघडलेली असतील, विचार बिघडलेले असतील, नो प्रॉब्लेम. पण सगळं बिघडलेलं असताना देखील येशू ख्रिस्ताच्या शरीरातून रक्त निघत होतं, चमडं लोळत होतं, त्रास होत होता, एक थेंब राहिला नव्हता. पण तो त्याची जबाबदारी क्रूसावर आपल्याला आठवण करताना बघायला मिळते. पहिली प्रायोरिटी त्याने दिली देवाच्या कॉलिंगला. प्रेज द लॉर्ड. पहिली प्रायोरिटी कशाला दिली? कारण तो आता लास्ट स्टेजवर आहे. कॉलिंग पूर्ण करत आहे ज्या कामासाठी बोलवलंय. पण दुसरं कॉलिंग पण पूर्ण करून चाललाय तो आपल्या आईची, ज्या उदरातून त्याने जन्म घेतला. कारण भावाशी त्याचा काही संबंध नव्हता. हालेलुया. कारण ते रक्ताचे नव्हते, बापाशी नव्हते, पण त्याला माहित होतं हिच्या पोटून मी आलोय. त्याला पूर्ण जाणीव होती, हिनं मला जन्म दिलाय, हिनं मला सांभाळले, हिनं माझ्यावर संस्कार केले, हिनं माझ्यासाठी देह दिलाय कुमारी असताना. प्रेज लॉर्ड. काय असताना? कुमारी असताना, जिला पुरुष ठाऊक नव्हता, अशा स्त्रीच्या पोटी येशू ख्रिस्त जन्माला आलाय हे त्यानं पक्क लक्षात ठेवलंय. आणि म्हणून तो मरताना आपल्या आईची काळजी घेतोय. हालेलुया. त्याला जमलं नसतं का हो? पवित्र आत्मा पाठवणार होता ना तो? पाठवणार होता की नाही? प्रेज लॉर्ड. मग पवित्र आत्मा काळजी घेऊ शकत होता? आज कोण घेतोय आपली काळजी? बरोबर आहे ना? आपल्याला खूप गर्व आहे, पवित्र आत्मा चांगली गोष्ट आहे. पण त्याला माहिती होतं तोच पवित्र आत्मा पाठवणार होता. पण तरी पण तो क्रूसावर त्या शिष्याला बोलवतो, इकडे ये. त्याला पण माहिती आहे कोण काळजी घेणार. प्रेज लॉर्ड. त्याला बरोबर माहिती आहे कोण घेऊ शकतो. त्याने पेत्राला नाही बोलवलं, हालेलुया, याकोबाला नाही बोलवलं, आंद्रियाला नाही बोलवलं, बर्थोलोमेला नाही बोलवलं, मत्तईला नाही बोलवलं, तद्दैला नाही बोलवलं, सगळी बाजूला काढली. हा घेऊ शकतो. प्रेज लॉर्ड. ह्याला जमेल, तिला जमेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुमच्याविषयी अशी खात्री वाटली पाहिजे, ही माझी काळजी घेऊ शकते. मरताना तुम्हाला माहितीये, म्हातारा म्हातारी सगळं आयुष्य आपलं कुठेतरी घालवतात, पण मरताना बरोबर त्या व्यक्तीकडे जातात. बरोबर आहे ना? हीच बघणार आहे. मग दिवसभरची वर्षी पण तिच्याकडे बघितलं जरी नसेल तरी पण हीच बघणार आहे, हे चांगलं माहित असतं. हालेलुया. येशू ख्रिस्ताला माहित होतं हा घेऊ शकतो, ही घेऊ शकते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्याकडे बघत आहे. कॉलिंग वाल्यानो, प्रेज द लॉर्ड. कॉलिंग वाल्यानो, प्रभू तुमच्याकडे बघत आहे या वचनाद्वारे. कारण वचनच आपलं मूळ आहे. आणि जर हे नाही तुझ्यामध्ये तर तुझं सगळं वारफळ आहे. लक्षात ठेवा, बायबल आपल्याला सांगते एका घरच्या राहण्यासाठी. काय सांगते वचन? खूप अद्भुत आहे. जर कुणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नसेल किंवा नाही तर त्याने काय नाकारलाय? किती तुझा विश्वास असू दे इन्स्टंट सारखा झाल्याचा, बायबल सांगते तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला काय करायचंय? कृतीतून वचन दाखवायचं आहे. येशू ख्रिस्ताने मरताना काय केली? कृती केली. आणि तो योहानाला आपली आई सोपवून देते. पूर्णपणे स्पिरिच्युअल आहे तो, पूर्णपणे आत्मिक जबाबदारी आणि जगीविषयी अजिबात इकडं तिकडं त्याने केलेलं नाही. आणि त्याला बरोबर योग्य व्यक्तीच्या हातामध्ये योग्य व्यक्तीला दिलंय आणि तो पूर्ण झाला असं म्हणून त्याला प्राण सोडले. हालेलुया. त्याच्या अगोदर पूर्ण झालं म्हटलं नसतं आणि म्हणता पण आलं नसतं त्याला. आता इथं मात्र काय झालंय? पूर्ण झालंय. आईची जबाबदारी पण दिली आहे. तुम्ही आणि मी, आपल्या सगळ्यांनी आपल्या आई वडिलांची आत्मिक आई, किती आई वडील आहेत मला माहित नाही तुम्हाला. आत्मिक युट्यूब उघडलं तर सगळे आत्मिक आई वडीलच आहेत. तो पण फादर, तो पण फादर, ती पण मदर, ती पण फिदर. पण तुझं मला माहित नाही, ज्या उदरातून तू आलायस तिथं तुला काळजी घ्यायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आठवते का कुठल्या उदरातून आलायस? आज जागा हो. देव तुला जागा करत आहे की ह्या घरातून तू निघालीस, कुठल्या उदरातून तू आलीस, कुणी तुला जन्म दिलाय, कुणी तुला बाप्तिस्मा दिलाय, तर तुझी गरज आहे. तू जर कॉलिंग मध्ये आहेस तर तुला आठवण झाली पाहिजे की मला याची काळजी घ्यायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपले स्वतःचे आई वडील सोडू नको. सोडतो का आपण? नाही सोडत. कॉलिंग मध्ये जग सोडून जातो का आपण? कॉलिंग नाही, पण जग सोडून कॉलिंग मध्ये. काही कॉलिंग असतंच ना, कॉलिंग आहे तुझं जग सोडून जाण्याचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसलं कॉलिंग आहे?
बंडल आहे. देवबाप आपल्याला सांगत आहे, ज्या उदरातून आला त्या उदराची येशू ख्रिस्ताने काय घेतली, काळजी घेतली. तो आपल्याला आज दाखवून देतो. जास्त वेळ घेणार नाही, कारण मी खूप प्रीचिंग करते, खूप ऐकलंय तुम्ही, मला माहितीये. पण देव आपल्याला या वचनातून काहीतरी सांगत आहे. तर देवबापाची इच्छा आहे, बोध घ्या, हे वचन आठवा, हे खूप महत्वाचं आहे. स्वकीयांची काळजी जो घेत नाही त्याला विश्वास, आणि असा माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. म्हणून तुम्हाला मला काय करायचंय, क्षमा करायची, पहिली गोष्ट. दुसरा शब्द काय होता, तू आजच माझ्या बरोबर हे करत असशील तर आजच जाशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वकीयांची काळजी घेणार आहे आजच. इन्स्टंट चमत्कार कोणासाठी आहे, ज्यानं विश्वास ठेवलाय. आणि ज्यानं विश्वास नाकारलाय त्याला लेट होईल. पण जर तुम्ही विश्वास ठेवताय, तुमची कृती पण विश्वासानुसार आहे, तर 100% तुम्ही आणि मी आजच सुख लोकात जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्पिरिच्युअलिटी मध्ये आपल्याला मी 2 उदाहरण देणार आहे, बंद करणार आहे. आपल्याला बायबल माहिती आहे, नवमी आणि रुथ. तिने कुणाची काळजी घेतली, सासूची काळजी घेतली. आपल्याला बघायला मिळते स्वकीय. हालेलुया. जाऊ गेली सोडून, प्रेज द लॉर्ड. तिला काय दिसलं, या म्हातारी बरोबर काय राहायचे, हिच्याकडं काय, ती तर माझ्या घरामध्ये भाऊ बहीण आहे, खायला प्यायला तरी घालतील, इथं काय मिळणार आहे, गेली सोडून. पण रुथ कष्ट करत राहिली, आणि देवबापाने तिला इतका आशीर्वाद दिला, तिच्या कुळातून येशू ख्रिस्त आला. बोला येशू मसीह की हालेलुया. आपल्याला बघायला मी तर कॉलिंग मध्ये होती, बरोबर आहे. राजवाडा तिला दिला देवबापाने, पण तिने कुणाची काळजी घेतली, स्वकीयांची. ती काय म्हणाली, येशू ख्रिस्ताने देवबापा तिला आठवण करून दिली, तुला हे राजपद कुणासाठी मिळालंय, तुझ्या लोकांची सुटकेसाठी. हालेलुया. ती तिच्या स्वकीयांची म्हणजे तिच्या लोकांची सुटका करण्यासाठी आलेली होती, बोलावलेली होती. आणि ज्यावेळेस तिला परत एकदा बुद्धी आली, त्यावेळेस तिने उपवास केला, तिने प्रार्थना केली, आणि तिने राजाजवळ गेली. परमिशन नसताना ती आतमध्ये घुसली असं बायबल सांगतं, आणि राजाने तिच्याकडे सुवर्ण दंड केला, आणि तिने सगळ्या पत्रावर साईन करून घेतली. हालेलुया. कुणासाठी, आपल्या स्वकीयांसाठी. कारण तिला वचन माहिती, जो कोणी आपल्या स्वकीयांची काळजी घेत नाही त्याला विश्वास नाकारलाय, आणि तो माणूस सगळ्यात वाईट आहे. पण जर तुम्ही विश्वास ठेवलाय, जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांबरोबर प्रामाणिक आणि विश्वासवाद, तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर रिलेटेड आणि प्रामाणिक आहात, तर हे वचन तुमच्यासाठी. तुम्ही विश्वास ठेवलाय आणि तुम्ही इन्स्टंट काम पाहणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इन्स्टंट हिलिंग. तुमच्या शरीरामध्ये कुणाची गरज नाही डोक्यावर हात ठेवायची. तू जेव्हा हे वचन फॉलो करशील, तू इन्स्टंट आजारीतून बरी होणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. कोणाची काळजी घ्यायची आहे, आपल्या स्वकीयांची, आपल्या आईची, आपल्या घरच्यांची, आपल्या भावांची, आपल्या बहिणींची. प्रेज द लॉर्ड. मी परत म्हणते, स्वभाव वेगळे असतील, डोकी वेगळी असते, बुद्धी वेगळी असते, कृती वेगळी असते, काहीही असू दे, पण मला हे वचन आठवायचंय की असा माणूस वाईट आहे, मला वाईट व्हायचं, मला स्वर्गात जायचंय, मला देवाकडून अभिषेक पाहिजे, मला देवाकडून सामर्थ्य पाहिजे. तर देव तुम्हाला देणार नाही का. वचन आपल्याला सांगते, बाई हा तुझा पुत्र, पुत्रा पहा ही तुझी आई. आज देवबाप आपल्याला एकत्र करत आहे. परत एकदा चेक करा तुमची आई. बघा, कोणीतरी तुमच्यामध्ये आजारी आहे, दुखणी आहे, त्यांना गरज आहे, तर तिला आई म्हणा आणि तिची काळजी घ्या. हालेलुया. जर कोणीतरी जेम्स मध्ये आहे, तर जरी आम्हा दोघांना इतक्या सगळ्यांकडे जाणं नाही जमलं, तरी तुम्ही आहे, तुम्ही जाऊ शकता, भेट घ्या, त्यांची काळजी घ्या. प्रभू तुम्हाला इन्स्टंट आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. आपण गीत गाऊया, सगळेजण एकत्र उभा राहू आणि आपण गीत गाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण उभं राहूया आपल्या पायावरती. हालेलुया. आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. हे वचन लॉक करा तुमच्या स्पिरिट मध्ये परत एकदा, की प्रभू परमेश्वरा तुझं वचन मला सांगते, 1 तिमोथी 5 अध्याय 7 आणि 8 वचन, की प्रभू की असा माणूस जो आपली स्वकीयांची काळजी घेत नाही, त्याला विश्वास नाकारलाय माझ्या देवा. तर मी प्रार्थना करतो, आम्हाला परत एकदा त्या विश्वासानं भर. तू आमची आई आहेस, तू आमच्यासाठी सगळे रोल देवबापांनी निभावलेस. मी तुझा आभार मानतो, मी तुझं गौरव करते. हालेलुया. रिहाराला रामा शाखा मारला राखारावा सिखोरडो कोरोबो होरडो कोरोबो खिराला राबा राबा नी बोरडो कोरोबो नी नारला राखारावा शाखा मारला राखारावा. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से
सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। अपने हाथ उठाओ, हालेलुया, 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 हालेलुया। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं रहूंगा। मैं एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है। हालेलुया, सर्वश्रेष्ठ है, ओ तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। Yes, Lord. हालेलुया, 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 हालेलुया। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तेरी मर्जी से, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, हाँ तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान बनूंगा। ओ तू धन्य है, हालेलुया, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, श्रेष्ठ है, जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। टाळ्या वाजून देवाला धन्यवाद म्हणू. Praise Lord. देवाच्या घरामध्ये आनंद आहे. हालेलुया. बसूया. निश्चितच प्रभू आपल्या सोबत आहे. या ठिकाणी उपस्थित आहे, आपल्या बाजूला बसले, ऐकत आहे. माझे लेकरं आज काय ऐकत आहेत आणि काय रिसीव्ह करत आहेत, काय घेऊन जात आहेत, काय पालन करणार आहेत आणि काय गेटच्या बाहेर गेल्यानंतर काय त्याचं होणार आहे, या सगळ्या गोष्टी निश्चितच परमेश्वर पाहत आहे. हालेलुया. 7 शब्द तुमच्या आणि माझ्या लक्षामध्ये राहिले पाहिजे. जसं ब्रदर या ठिकाणी आता म्हणाले की जे शब्द आहेत ते नेहमी वर्षभर आपल्या लक्षात राहिले. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तर कदाचित परमेश्वर येशू ख्रिस्ताचे शब्द बोलला असेल. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या ते लक्षात असावे. या आपण सर्वजण डोळे बंद करूया. परमेश्वर पिता आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो, तुझा आभार मानतो प्रभू देवा. तू सामर्थ्य देव आहेस.
निश्चितच प्रभू देवा जे संदेश जे वचन आम्ही आज आतापर्यंत ऐकली आणि आमच्या बंधूंना तू कळवलीस, त्यांच्याशी तू बोलला पवित्र आत्म्याद्वारे, त्यांना प्रभू देवा एक वेगळं प्रगटीकरण तू दिलंस, प्रत्येकाला वेगळं काहीतरी तू सांगितलं आणि निश्चितच प्रभू देवा ते आमच्यासाठी बोधात्मक होतं, आमच्यासाठी प्रेरणा देणारं, आम्हाला प्रभू देवा आनंद देणारं आणि आम्हाला प्रभू देवा तुझ्या वचनाकडे अधिक घेऊन जाणार होतं. त्याबद्दल आम्ही आभार मानतो. तुझा पवित्र आत्मा प्रत्येकाशी बोलत आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो पित्या. आणि आता सुद्धा आम्ही यावेळेस तुला विनंती करतो, शेवटचा शब्द आम्ही पाहत असताना तू आमच्याशी बोलावा अशा मी तुला विनंती करतो. प्रभुदेवा निश्चितच प्रभुदेवा तू आम्हाला वेगळं काहीतरी ऐकवणार आहेस, विश्वासाने मागतो, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन आमेन. 10-15 मिनिटं माझ्याकडे आहेत, फक्त 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मी घेणार नाही तुमचा. बसूया खाली. प्रेज द लॉर्ड. लूका सुवर्तमान 23वां अध्याय, लूका सुसमाचार उसका 23 अध्याय और 40 पद हम पढ़ेंगे. 23-46 लूक 23-46 हे वचन त्या ठिकाणी आपल्याला आहे पाहायला मिळतं, जो शेवटचा शब्द आहे, विशू ख्रिस्ताने बोललेला क्रूसावरील शेवटचा शब्द. आणि काय सांगतं ते वचन? मी आपला आत्मा, तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. जसं याच्यापूर्वी आपण ऐकलं काय झालेलं आहे, याच्यापूर्वी शब्द काय? पूर्ण झाले आहे. हालेलुया. आपण असं म्हणतो की येशू ख्रिस्त बलिदान झालेला होता. काय झालेला होता? बलिदान झालेला होता. आणि जो व्यक्ती बलिदान होतो ना त्याचा एक विशेष सन्मान असतो. बलिदान होणाऱ्या माणसाचा एक विशेष सन्मान असतो. बरीच लोक, आपले एक म्हण आहे, लोकांची म्हण आहे की असं म्हणतात लोक की माणसाला मरण चांगलं आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? मरण चांगलं आलं पाहिजे. मग येशू ख्रिस्ताला मरण चांगलं आलं का? जो व्यक्ती बॉर्डरवरती असतो, बॉर्डरवरती माहिती तुम्हाला आपल्या देशात सर्वात जास्त सन्मान कुणाचा होतो माहिती? कुणाचा होतो सन्मान जास्त? सर्वात जास्त सन्मान म्हणजे त्याला 21 तोफांची सलामी दिली जाते. सर्व शासकीय इतमामा म्हणजे शासकीय आदराने, जर पंतप्रधान खूप मोठा सैनिक असेल, सैन्यातला जर व्यक्ती असेल आणि तो जर बॉर्डरवरती मारला गेला तर त्यासाठी पंतप्रधान सुद्धा त्या ठिकाणी त्याला सलामी देण्यासाठी असते. म्हणजेच काय, सर्वात जास्त सन्मान आपल्या देशामध्ये किंवा इव्हन तो कुठल्याही देशामध्ये सर्वात जास्त सन्मान जो व्यक्ती बॉर्डरवरती शत्रूच्या गोळ्या खाऊन मरतो, युद्धामध्ये मरतो, त्याला दिला जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. युद्ध भूमीवर मरणाऱ्याचा जास्त सन्मान केला जातो. कशावरती? युद्ध भूमीवरती मरणाऱ्याचा काय केला जातो? जास्त सन्मान केला जातो. आणि येशू ख्रिस्त कुठे होता? येशू ख्रिस्त युद्धभूमीवर. येशू ख्रिस्त कुठे होता? युद्धभूमीवरती होता. युद्धभूमी कुठून सुरू झाली होती? गेतसेमनी बागेमधून सुरू झाली होती आणि कुठे संपली? ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला की हे बाबा मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो, तिथं युद्ध म्हणजे युद्ध त्याचं काय झालेलं आहे? संपलेलं आहे. तिथपर्यंत युद्ध आणि क्विट म्हणजे संपवलं नाही, मध्ये सोडलं नाही, बंद केलं नाही. गेतसेमनी बागेमध्ये तो म्हणाला की हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे, पण येशू ख्रिस्ताला मरण नाकारायचं नव्हतं. तर येशू ख्रिस्ताला पित्याबरोबरचे जे संबंध आहेत ते संबंध तुटले जातील याची भीती होती आणि म्हणून तो म्हणत होता की हा संबंध तुटण्याचा जो काळ आहे तो माझ्यापासून दूर होऊ दे. येशू ख्रिस्ताचं म्हणणं असं होतं, येशू ख्रिस्ताला युद्ध टाळायचं नव्हतं, युद्ध क्विट करणार नव्हतं, तो बंद करणार नव्हता, तर युद्ध पूर्णपणे त्याला संपवायचं होतं. येशू ख्रिस्ताचं मरण हे गौरवशाली मरण. प्रेज द लॉर्ड. युद्धभूमीवर मरणाऱ्याचं मरण हे नेहमी कसं असतं? गौरवशाली मरण असतं. त्याचा सन्मान केला जातो, त्याचा आदर केला जातो, त्याला सलामी दिली जाते आणि म्हटलं जातं की हा देशासाठी बलिदान झालेला व्यक्ती. ज्यावेळेस येशू ख्रिस्त बलिदान झाला, येशू शहीद झाला आपण म्हणू, येशू ख्रिस्त सर्व मानव जातीसाठी स्वतःचा प्राण अर्पण केला, त्यावेळेस ज्यावेळेस आपण असं म्हणतो त्यावेळेस येशू ख्रिस्ताचं एक गौरवी बलिदान आहे. येशू ख्रिस्ताचं एक महान बलिदान आहे. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा सन्मान केला जाईल. येशू ख्रिस्ताच्या आणि अगदी अनंत काळापर्यंत सन्मान केला जाईल येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा. येशूच्या बलिदानाचा सन्मान स्वर्गामध्ये होत आहे. येशूच्या बलिदानाचा सन्मान जो आहे आता आपण या ठिकाणी बसून करत आहोत. हालेलुया. येशूचं बलिदान हे व्यर्थ बलिदान नाही. जरी लोक त्याला म्हणत असतील, एक व्यक्ती 2 दिवसांपूर्वी असं म्हणाला की येशू ख्रिस्ताला असं मरण नाही यायला हवं, पण येशू ख्रिस्ताला हे मरण आलं नसतं तर तुम्ही आणि मी इथं बसलोच नसतो.
तुमचं आणि माझं इथं बसण्याचं काही प्रयोजन नव्हतं, शब्दावर संदेश ऐकण्याचं काही प्रयोजन नव्हतं, काहीच प्रयोजन नसतं. पण येशू ख्रिस्त मेला, त्याला क्रूर मरण आलं, त्याला शहीदाचं बलिदानाचं मरण आलं आणि म्हणून तुम्ही मी इथं बसलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि येशू ख्रिस्त आपली धाव संपवतो. येशू ख्रिस्त आपली धाव संपवतो. येशू आपलं युद्ध संपवतो. त्याचं युद्ध चालू होतं क्रूसावरती. त्याचं युद्ध चालू होतं गेतसेमनी बागेपासून. त्याचं युद्ध चालू होतं की हा त्रास सहन करावा आणि या सगळ्या त्रासातून मी अतिशय क्रूर मरण सहन करावं. हातात खेळ ठोकले जावे, पायात खेळ ठोकले जावे, पोटात भाला बोकला जावा, चपराक मारले जावे, फटके मारले जावे आणि अपमान सहन केला जावा, नाकारलं जावं, तुच्छ लेखलं जावं आणि वेगवेगळ्या प्रकारे सामर्थ्य असताना सुद्धा सामर्थ्यहीन म्हटलं जावं. या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताने सहन केल्या. आणि हे सगळं सहन करत असताना ही युद्धभूमी होती. त्या युद्धभूमीवरती येशू ख्रिस्त मरण पावला. बायबलमध्ये एक अजून एक व्यक्ती आहे की जो असं म्हणालेला आहे की माझा आत्मा पित्या मी तुझ्या हातात सोपवतो. स्टेफन त्याचं नाव आहे. ख्रिस्तांच्या कृतीमध्ये आपल्याला वाचायला मिळतो 7व्या अध्यायात त्याच्याविषयी. आणि तो असं म्हणतो की हे बाबा माझा आत्मा मी तुझ्या हातात सोपवतो. याचं पाप जे आहे ते त्यांच्याकडून मोजून. तुम्हाला माहिती आहे स्टेफन सुद्धा त्या ठिकाणी असं म्हणू शकला असता की मला हे युद्ध करायचं नाही, मला या युद्धामध्ये येण्याची इच्छा नाही. कारण स्टेफन एक तरुण व्यक्ती होता. तुम्हाला माहिती आहे तरुण व्यक्ती होता. स्टेफन काय होता? तरुण होता. नुकतंच देवाच्या सेवेसाठी त्याचं पाचारण झालं होतं. नुकतंच तो देवाच्या सेवेमध्ये आलेला होता. जेवण वाढण्याची त्या सेवा असेल पण त्याला सेवा मिळाली होती आणि तो आत्म्याने परिपूर्ण झाला होता. आत्म्यामध्ये चालणारा व्यक्ती होता आणि असा व्यक्तीला अतिशय असणारे दगडमार करून केलेलं मरण त्या ठिकाणी आलं. आणि त्या ठिकाणी स्टेफन असं म्हणतो की माझा आत्मा मी तुझ्या हातामध्ये सोपवितो. हालेलुया. त्या ठिकाणी मरत असताना स्टेफन युद्ध संपवत असताना आपला आत्मा त्याच्या हातात सोपवतो. ज्या ठिकाणी जसं आपण पाहतो की येशू ख्रिस्त सुद्धा असं म्हणतो की मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो. तो गेतसेमनी बागेमध्ये असं म्हणाला नाही की मी माझा आत्मा तुझ्या हातात देतो. त्याच्यानंतर तो क्रूसावर जाण्यापूर्वी ज्यावेळेस पिलाता समोर होता त्यावेळेस नाही, किंवा शास्त्री पुरुषांसमोर ज्यावेळेस न्याय सभेसमोर तो होता त्यावेळेस नाही, हेरोद राजासमोर होता त्यावेळेस सुद्धा तो असं म्हणाला नाही आणि फटके मारताना सुद्धा तो असं म्हणाला नाही. पण ज्यावेळेस सगळं कार्य पूर्ण झालं त्याला कळालं की आता मात्र मी माझा आत्मा सोपवू शकतो. त्याच वेळेस तो म्हणाला की मी माझा आत्मा सोपवतो. युद्धभूमीवर ट्विट करणं, युद्धभूमीवर मध्ये सोडून जाणं हे सोपं आहे, खूप सोपं आहे. पण येशूने धाव संपवली. असं पाऊल म्हणतो की मी माझे काय केलेले धाव संपवली. पौलाला ज्यावेळेस शिरछेद केला, पौलाला शिरछेद केलं म्हणजे पौलाला शिरछेद केला. पेत्राला क्रूसावरती उलट टांगण्यात आलं. पौलाला झोपेत असताना गुंगीचं औषध देऊन मारलं होतं. गुंगीचं औषध दिलं आणि त्याला म्हटलं तुला आज सकाळी आम्ही शिरछेद करणार आहोत आणि तुला आता गुंगीचं औषध देतो. झोपेमध्ये दाढ काढायची अशी माणसाला तर इंजेक्शन दिलं जातं. गुंगीचं दाढ काढायची दुःख वेदना होत. पण शिरछेद केला असेल, कुऱ्हाड चालवली असेल डोक्यामध्ये मानेवर, विचार करा काय वेदना असतील त्या. एका क्षणामध्ये देहापासून धड जे आहे म्हणजे धडापासून जे मुडका आहे डोकं आहे ते वेगळं झालं. आणि त्याला माहिती होतं, असं म्हटलं जातं हिस्ट्रीमध्ये असं लिहिलं आहे की पौलाला उभं केलं म्हणजे उभा होता आणि उभा असताना डोकं काढ. पौलाला माहिती होतं की हा ज्याच्या हातात कुऱ्हाड आहे तो माझं डोकं छाटणार आहे. पौलाला माहिती होतं की उद्या माझं डोकं छाटलं जाणार. आणि पौलाविषयी असं म्हटलं जातं की धाव संपवली, विश्वास राखला. त्याला धाव संपवली, विश्वास राखला आणि मग आपला आत्मा त्याच्या हातात. तोपर्यंत युद्ध बंद केलेलं नाही. येशू ख्रिस्ताकडे पाहून आपण एक गोष्ट प्रामुख्याने शिकतो की तुम्ही आणि मी सुद्धा युद्धभूमीमध्ये आहोत. मरण आपल्याला कोणतं येतं हे महत्वाचं नाही, पण मरण येत असताना मी युद्धभूमीवर असताना मी प्रामाणिकपणे माझी धाव संपवलेली आहे का हे जास्त महत्वाचं आहे. मी माझ्या जीवनामध्ये कदाचित मला परीक्षेमध्ये असताना, वेदनांच्या मध्ये असताना माझं प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही त्यावेळेस, किंवा माझ्या जीवनामध्ये जे मला एक्सेप्शन आहे देवाकडून, जे मला अपेक्षित आहे ते मला मिळत नाही त्यावेळेस मी प्रामाणिक आहे का त्यासोबत. जर हे असं असेल तरच मी युद्धामध्ये टिकून आहे. जर तसं नसेल तर मी युद्धामध्ये नाही. लक्षात घ्या, मी युद्ध सोडून दिले, मी सर्व युद्धभूमी सोडून दिले आणि मी म्हणत आहे ठीक आहे परमेश्वर करो अथवा न करो मला काही फरक पडत
नाही. पण लक्षात घ्या, देव करो अथवा न करो तो देव आहे, परमेश्वर आहे. तुमच्या जीवनामध्ये काम हो अथवा न हो तो परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताचं आणि देवाचं नातं तुटलं होतं थोड्या वेळासाठी, तरी सुद्धा देवाने त्याला जरी सोडलेलं होतं तरी सुद्धा येशू ख्रिस्ताने आपली धाव संपवेपर्यंत तो प्रामाणिक राहिला आणि शेवटी म्हणाला की माझा आत्मा आम्ही तुझ्या हातात सोडतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस येशू ख्रिस्त असं म्हणतो की माझा आत्मा मी तुझ्या हातात सोपवतो, त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने एक लक्षात येते की येशूनं युद्ध संपवलेलं होतं. युद्ध संपवलेलं होतं आणि युद्ध संपवल्यानंतर तो असं म्हणतो. पौल शिरछेद होताना सुद्धा त्याला त्याच्याशी तो देवाशी प्रामाणिक होता. पेत्रासारखा व्यक्ती प्रामाणिक होता. आज एक छोट्या छोट्या गोष्टी, छोटं छोटं संकट, छोटी अडचण, छोटा आपल्या जीवनामध्ये देव आपली छोटी प्रार्थना ऐकत नाही. बऱ्याच विश्वासणाऱ्यांना एक छोट्या गोष्टी पाहिजे देवाला सोडताना पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींपायी. माझा भाऊ असं म्हणाला, माझी बायको असं म्हणाली, माझा नवरा असं म्हणाला, पालक असं बोलला, त्याच्यानंतर मंडळीत असं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यानंतर माझी प्रार्थनाच ऐकली गेली नाही, माझा पगार आला नाही, नळाला पाणी आलं नाही आणि त्याच्यानंतर असं बरंच काही काय छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे युद्धभूमी सोडून जाताना लोकांना पाहिजे. लक्षात घ्या, युद्धभूमी सोडून जाणाऱ्यांपैकी येशू ख्रिस्त नव्हता, पौल नव्हता, त्याचे शिष्य नव्हते, स्टेफन नव्हता. युद्धभूमी सोडून जाणाऱ्यांपैकी धाव संपवणाऱ्यापैकी येशू ख्रिस्त होते. हालेलुया. तुम्ही आहात का धाव संपवणारे? तुम्ही आहात का ती धाव संपवून म्हणणारे की माझा आत्मा आत्ता मी सोपवून देतो कारण मी युद्ध संपवलं. मी जे काय सहन करायचं होते सहन केले, प्रार्थना करायची होते मी केलेले, मी जे काही मला देवाने सांगितलं होतं ते काम पूर्ण करायचं मी पूर्ण केलंय. आता मी माझा आत्मा माझा तुझ्या हातात देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्टेफनाला जे सांगायचं होतं ते पूर्ण त्यानं सांगितलं, सुवार्ता सांगितली. अगदी हिस्ट्री सुरुवातीपासून, उत्पत्तीपासून अब्राहामापर्यंत, येशू ख्रिस्तापर्यंत सुवार्ता तो सांगतो आणि मग असं म्हणतो की माझं आता काम संपलेलं आहे. हालेलुया. लक्षात घ्या, तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही युद्धभूमीमध्ये आहात. तुम्ही असं समजू नका येशूमध्ये चाललं म्हणजे कसं तरी आपलं चालायचं आहे, म्हणजे कुठं तरी आपण चाललो. आता खूप छान वाटलं, खुर्चीवर बसून देवाचं वचन ऐकलं, इथून गेटमधून बाहेर पडलं तर युद्ध सुरू होतं आणि ते युद्ध तुम्ही कसे जिंकणार आहात याच्यावरती येशूचे हे 7 शब्द तुम्ही लागू करणार की नाही हे त्याच्यावर ठरतं. हालेलुया. नाहीतर तुम्ही म्हणाल की नाही नाही ठीक आहे, येशू ख्रिस्त चर्चमध्येच राहिला, येशू शब्द चर्चमध्येच राहिले, सगळं काही चर्चमध्ये राहिलं. आता त्याला काही घेणं देणं माझ्याशी घेणं देणं नाही. माझा आत्मा इकडे तिकडे फिरत आहे जगावर. देवाच्या हातात सोपून द्यायची काही गरज नाही, कारण मी युद्ध काय केलेलं आहे, बंद केलं, क्विट केलंय, सोडून गेलेलं आहे. मी युद्धभूमीवरती नाही, येशू युद्धभूमीवरती होता आणि म्हणून तर त्याच्या बलिदानाची आपण आठवण करतो, त्याला सन्मान देतो. त्याचा या ठिकाणी सन्मान होत असताना स्वर्गामध्ये सुद्धा सन्मान होणार आहे. लक्षात घ्या, 24 बळी आपला मुकुट काढून त्याच्या चरणावर आणि म्हणतात कोकरा ज्यानं जय मिळवलेला आहे, ज्यानं विजय मिळवला, त्याला गौरव मान सन्मान असो. हालेलुया. बलिदान करणाऱ्याचा सन्मान केला जातो, कारण आत्मा मंडळीला काय म्हणतोय वाचा बरं, माझ्या बरोबर वचन वाचा, आपण बघतो. प्रकटीकरण 2:7. आत्ममंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेचे जीवनाचे झाड आहे, त्याच्यावरचे फळ मी खावयास देईन. जो विजय मिळवतो, कशावरती विजय, कशावर मिळतो? विजय खुर्चीवर शांत डोकं ठेवून बसल्यावर विजय मिळतो. विजय युद्धभूमीवर जाणाऱ्याला विजय मिळतो. हालेलुया. युद्ध करणाऱ्याला विजय मिळतो. हालेलुया. घरामध्ये तलवार म्यान करून बसणाऱ्याला विजय मिळत नाही. आपलं युद्ध काय आहे? आपलं युद्ध सैतानाबरोबर. आपलं युद्ध आहे जगातल्या सर्व प्रकारच्या वासनांच्या बरोबर. आपलं युद्ध आहे पापाबरोबर. आपलं युद्ध आहे सैतानाच्या दुरात्म्यांच्या बरोबर. आपलं युद्ध माणसाबरोबर नाहीये. लक्षात घ्या, जो युद्ध जिंकतो त्याला विजय मिळवतो आणि जो विजय मिळवतो त्यालाच जीवनाच्या झाडावरचं फळ खायला मिळणार आहे. हालेलुया. तुम्हाला सरेंडर करावं लागेल. तुम्हाला येशू ख्रिस्त आत्मा सरेंडर करतो किंवा आपला आत्मा सोपवतो. त्याच्या पाठीमागे काय होतं माहितीये? त्याच्या पाठीमागे 3 गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मला तुम्हाला सांगेल. 3 वचन वाचा, त्याच्यानंतर बंद करूया. एक पहिलं वचन आहे की येशू ख्रिस्त समर्पण करतो. तसं जर तुम्हाला समर्पण करायचं असेल, तुम्हाला तुमचं इच्छा आणि तुमचं शरीर समर्पित करावं लागेल. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 35 आणि 38 वचन. 35 ते 38. लूक 1 35 ते 38. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नातातले आलिश
बत्शेबा हिला ही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला बालपण तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघाला. पहिली गोष्ट काय आहे की पहिली गोष्ट बाजूला सांगा, तुझं शरीर आणि तुझा इच्छा देवाला समर्पित करावं लागेल. मरियाने केली का समर्पित? तोच व्यक्ती आत्मा समर्पित करू शकतो देवाच्या हातात आत्मा समर्पित करायचा. आणि देव कोणाचाही आत्मा स्वीकारणार नाही. हालेलुया. स्टेफनासाठी येशू ख्रिस्त उभा राहिला. स्टेफनासाठी कोण उभा राहिलं होतं? प्रभू येशू ख्रिस्त उभा राहिला होता की माझा दास ज्यावेळेस दगडमार संपेल मरेल त्यावेळेस तू माझ्याकडे येणार. हालेलुया. त्याच्या स्वागतासाठी जर येशू ख्रिस्त उभा राहू शकतो तर स्टेफन किती प्रामाणिक असला पाहिजे. तुम्ही प्रामाणिक आहात तर तुमची इच्छा आणि तुमचं बिल म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की जे शरीराच्या भावना आहेत, इच्छा आहेत, हे सगळं ज्यावेळेस आपण समर्पित करतो त्याचाच आत्मा पित्याच्या हातात समर्पित करता येतो. हालेलुया. येशूने ते समर्पित केलं होतं का? निश्चित केलं होतं. मरियाने अनेक समर्पित केलं का? हो. ती म्हणाली की पहा मी प्रभूची दासी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला हो. येशू पण असंच म्हणाला होता की प्रभू हा प्याला माझ्यापासून दूर हो, पण माझी नको तुझी इच्छा म्हणाला होता. येशू म्हणाला होता. म्हणून तर पित्याने त्याचा आत्म्याचा स्वीकार केला. काय केला? पित्याने त्याच्या आत्म्याचा स्वीकार केला. जर पित्याने आत्म्याचा स्वीकार करायची इच्छा आहे तर असं म्हणायला हवं की प्रभूजी मी जिवंत असताना माझं शरीर, माझ्या शरीरामध्ये जे काय करायचं आहे ते तू कर. हालेलुया. नाही तर पिता आत्मा स्वीकार करणार नाही. पिता म्हणेल मी तुला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. का? कारण तू जिवंत होतास त्यावेळेस मी सांगतो की केलं नाही. तुझं शरीर माझ्यासाठी समर्पित केलं नाही. तुझ्या इच्छा मात्र तुझ्याच होत्या आणि तू म्हणत राहिलास की हे माझं आहे, माझी इच्छा आहे, मला असं वाटतं म्हणून मी असं करतो. तुमची इच्छा काय सांगते? तुमचं मन काय सांगतं? मरियाची इच्छा नसेल का हे सांगितलं? मरियाची इच्छा होती पण मरियाने ते केलं नाही. आणि मरिया म्हणाली की नाही प्रभू, तुझी इच्छा, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होईल. मी आजपासून तुझी आहे. पहा मी प्रभूची दासी. आणि मग तिच्या काही पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याने ती गर्भवती झाली. तशाच प्रकारे आपण सुद्धा म्हणायला हवं. दुसरी गोष्ट इफिसियन्स पत्राचा 5वा अध्याय 15 ते 21 होता. इफिस 5:15 ते 21 या ठिकाणी काय पाहायला मिळतं आपल्याला? म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा पण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगते या ठिकाणी वचन? की आपल्याला देवाची इच्छा काय आहे ते समजून घ्यायचं आहे. बाजूला सांगा, देवाची इच्छा काय तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जो व्यक्ती देवाची इच्छा समजून घेत नाही किंवा त्याच्याजवळ असलेलं टॅलेंट, त्याच्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टी जोपर्यंत देवाला समर्पित करत नाही त्याचा आत्मा पिता स्वीकारणार नाही. बरं, त्याचा आत्मा पिता स्वीकारणार नाही. जिवंत असताना हे सगळं करायचं आहे, मेल्यानंतर नाही, मरणाच्या शेवटच्या क्षणी करायचं नाही. आता आपण एक संदेश ऐकला या ठिकाणी की इन्स्टंट जो चोर आहे तो इन्स्टंट कुठे गेला? स्वर्गात गेला. स्वर्गात गेला. आता इन्स्टंट आहे का? इन्स्टंट स्वर्गात जाऊ शकता तुम्ही? बऱ्याच लोकांना बाप्तिस्मा न घेताना मी पाहतो. मी त्यांना सांगतो ना की तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा, ते म्हणतात चोराने कुठे बाप्तिस्मा घ्यायचा? चोराने बाप्तिस्मा घेतला होता? घेतला होता की नाही? तुम्ही सांगा, घेतला होता? चोराने बाप्तिस्मा घेतला होता? चोराला येशू ख्रिस्त राजवैभवाने येणार आहे हे जर माहिती होतं तर बाप्तिस्मा सुद्धा माहिती होता त्याला. नव्हता माहिती? त्याला बाप्तिस्मा पण माहिती होता. तुम्हाला माहिती नाही, ते लिहिलं नाही त्याची बाप्तिस्मा घेतला की नाही घेतला, प्रश्नचिन्ह आहे. पण घेतला नव्हता असं तुम्ही म्हणू शकत नाही. मी म्हणून की तुम्ही त्याने घेतला होता, पण तुम्ही म्हणता की नाही घेतला होता. पण कारण नाही पाहिजे, लक्षात घ्या. कारण चोराकडे आता तो मरणार होता. तुम्हाला माहिती आहे, जर तो मेला नसता तर काय केलं असतं माहिती आहे त्याचं? तो मेला नाही, कारण येशू ख्रिस्त मेला अगोदर. येशू ख्रिस्त काय झाला? मेला. पण चोर मेला का?
चोर नाही मेला, तर चोर काय झालं? चोराचं चोराचे पाय मोडले. काय केलं? पाय वाढले. चोराचे पाय. कारण जो मरत नव्हता क्रूसावर त्याला काय करत होते? त्याचे पाय मोडत होते आणि त्याला मारत होते. म्हणजे तो मरणारच होता थोडक्यात. म्हणजे तो क्रूसावरून खाली येऊन बाप्तिस्मा घेऊ शकत नव्हता. म्हणजे इन्स्टंट परमेश्वराने त्यासाठी काम केलं. काही ठिकाणी देव इन्स्टंट काम करतो, पण काही ठिकाणी देव काम करत नाही इन्स्टंट. कारण ज्या ठिकाणी संधी आहे त्या ठिकाणी तो वाट पाहतो काम करण्यासाठी. तो वाट पाहतो, तो कार्य करण्यासाठी वाट पाहतो. आणि तुम्ही जिवंत असताना काय म्हणावं की प्रभूजी माझं टॅलेंट जे काय आहे ते कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. ज्यानं आपलं शरीर समर्पित केलंय त्याचाच आत्मा येशू स्वीकारेल. ज्यानं आपली इच्छा, योजना, प्लॅन, टॅलेंट समर्पित केले त्याचाच आत्मा देव स्वीकारेल. आणि ज्यानं आपलं पवित्र आत्म्याच्या वॉर्निंग, ज्याला आपण असं म्हणतो की जे आपल्याला सतत काहीतरी वॉर्निंग देत असतो. माहिती पवित्र आत्मा सतत आपल्याला काय करत असतो? वॉर्निंग. जसं प्रकटीकरणाच्या पुस्तकात वाचलं आपण की आत्मा मंडळास काय म्हणतो हे काय करा? ऐका. हालेलुया. आत्मा तुम्हाला काय म्हणतो रोज हे तुम्ही ऐकलं पाहिजे. जर तुम्ही ऐकणार नसाल तर तुमचा आत्मा स्वीकारला जाणार नाही. बाजूला सांगा वॉर्निंग तुला ऐकलं पाहिजे. जो वॉर्निंग ऐकत नाही ना, वॉर्निंग कोण देतो? वॉर्निंग पालक देतो, वॉर्निंग बायको देते, वॉर्निंग नवरा देतो, वॉर्निंग आई वडील देतात, वॉर्निंग भाऊ देतो, वॉर्निंग शिक्षक देतो, वॉर्निंग बरेच लोक वॉर्निंग देतात नाही ना. आणि आत्मा कोणाच्या दोन्ही पण बोलतो. लक्षात घ्या, बोलतो बरं. हालेलुया. तुमच्या आजूबाजूला प्रार्थना करणारी कोणतरी व्यक्ती असेल, प्रार्थना करणारी, बरं प्रार्थनेचं ढोक करणारी नाही म्हणत मी, प्रार्थना करणारी कोण व्यक्ती असेल, प्रार्थना करणारी, तो वॉर्निंग देतो वारंवार आणि त्याचा ऐकायची का? हालेलुया. प्रार्थना करणारी असेल तर तो तुम्हाला आत्म्याद्वारे काहीतरी सांगेल, त्याचा ऐकत राहा. कारण ऐकल्याने फायदा होतो, ऐकल्याने आत्मा स्वीकारला जाणार. जर तुम्ही ऐकलं नाही तुम्हाला की दुर्लक्ष करा. कारण बरीच लोक बायबलमध्ये आपल्याला पाहायला आले त्यांनी दुर्लक्ष केलं. येशू ख्रिस्ताने हे सगळं केलं होतं कोण? हे सगळं केलं होतं येशूने. आपली समर्पित, आपलं शरीर समर्पित केलं होतं. आपल्या इच्छा, योजना, आपलं टॅलेंट, आपलं जे चमत्काराचं सामर्थ्य आहे ते कोणाच्या हातात दिलं होतं त्याने? प्रभूजी मी खाली येऊ शकतो, मी खाली येणार. खाली येऊ शकत होता का क्रूसावरून? पण आला नाही. हालेलुया. त्याला दिलं होतं का त्याच्या हातात? सरेंडर केलं होतं. सरेंडर केलं. वॉर्निंग ऐकलं होतं का? त्याला वॉर्निंग्स होत्या वारंवार की तुला हे करायचं, तुला हे करायचं, तुला हे. आत्माचं ऐकत होतं. बायबल सांगतो स्पष्टपणे की मी कुणाचं ऐकतो? योहानाच्या सुवर्तमानात वारंवार तो गेतसेमनी बागेच्या अगोदर त्यानं सांगितलेलं आहे की मी पित्याचं ऐकतो. मी कुणाचं ऐकतो? पित्याचं ऐकतो. पिता मला जे काही सांगतो ते मी करतो. हालेलुया. लक्षात घ्या, आपल्याला या 3 गोष्टी पाहिल्या पाहिजे, तरच तुमचा आत्मा देव स्वीकारेल, अन्यथा स्वीकारणार नाही. येशूचा आत्मा लगेच स्वीकारा, स्तेफनाचा आत्मा लगेच स्वीकारा, तुमचाही आत्मा स्वीकारला. कारण त्याचं शहीदाचं मरण होतं. युद्धभूमीवर हे सगळं आहे आणि युद्धभूमीवर तुम्ही आहात. युद्ध ट्विट करू नका, बंद करू नका. तर या गोष्टी करा, प्रभू तुम्हाला नक्कीच मदत करेल. आणि तुमचा आत्मा ज्यावेळेस पण ह्या जगातून एक्झिट घेण्याची वेळ येते त्यावेळेस तुमचा आत्मा स्वीकारला. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद.